तर मी चाललोय बघा आज रानाकडे आणि रानाकडे गेलो मी काय काय मजा केली आणि काय काय कामं केली हे तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर तुम्ही आपल्या पेजला फॉलो करून घ्या. तर हाय हॅलो नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर माझं नाव आहे राहुल नेमाने आणि मला रानात आल्या आल्या लागलं बघा काम. काम ते होतं की गाईला आपल्याला लांबदूरचं नेऊन बांधायचं होतं. त्याच्या अगोदर मी म्हणलं एक जांबाच्या झाडाचं जाम तोडून घेऊन यावा आणि जाम खात खात घेऊन जावा गायला बांधायला. मग काय जाम खात खात घेऊन गेलो गायला बांधायला. मस्त तिथं गाय हे बांधली आणि डबल ते जाम खात खात निघालो बघा सोलारकडे. तर सोलारची मोटर लावण्यासाठी. तर जाम तर एकच नंबर होता. त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, गावाकडे आले अशी मजा असते बघा. आणि तिकडे राहायला म्हणलं की काहीच मजा नसती. त्याच्यामुळे मला जास्त गावकडे आवडते बघा. मग काय मी तसंच जाम खात खात आलो बघा सोलारकडे. आणि सोलारकडे आल्या आल्या म्हणलं आता झटपट सोलारची मोटर लावून घ्यावा. मग काय मी केलं ना सोलारचं बटन चालू मस्त टापमध्ये. आणि आता जावं म्हणलं हिरीकडे पाणी कधी पडते बघायला. तुम्ही पाहू शकता मी चाललोय हिरीकडे पाणी बघायला. मस्त हिरीमध्ये पाण्याची वाटच बघू लागलो. आणि ते काय येईन म्हणलं आता येईन मग येईन. मग काय हिरीत बघितलं किती पाणी अगोदर. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ फंस गया भाई मैं। विहिरीत पाणी पडलं की मी लगेच आलो बघा इकडे मोटरीकडे पळत आणि मोटरीकडे मस्त पाणी यावं लागलं. आता लावायचं तर उसाला पाणी, मग उसाला पाणी लावून मी आलो बघा इकडे गव्हाकडे. गव्हाकडे पण दुसरी मोटर लावली होती त्याच्यामुळे गव्हाला पण पाणी लावून घेतलं. आणि मग आता म्हणलं आपल्याला जेवण करावं. तर मी तुम्हाला जेवण दाखवतो. जेवण तर एकदम साधं सिंपल आहे बघा. आपण या जेवणाचं महत्त्व तुम्हाला तेव्हाच कळन बघा जेव्हा तुम्ही एखाद्या शहरात बाहेर राहताल. कारण की मी बाहेरचं जेवण करून पार कठळून गेलोय बघा. तर जाऊ द्या मग काय, मग मस्त मी जेवण करून घेतलं आणि आपल्या वळे कितपर्यंत भिजल्या ते पाण्यासाठी निघालो. वळी तर कडीला गेलं वाटतं, त्याच्यामुळे मला ढेकळं तुडीत शेवटपर्यंत जावं लागलं बघा. आणि इतक्या पायाला ढेकळं टोचू लागले. पण काय करणार, आता गावाकडे आलं म्हणलं एवढं करावंच लागणार आहे. गावाकडे यायला म्हणलं की मजा वाटते आणि इकडे आल्या बघा अशी मजा आहे. त्याच्यामुळे जर यायचं असलं गावाकडे तर विचार करूनच या. उगन हवं माय इकडे आल्यावर असंच असतंय. मग काय लगेच मला एवढं पाणी लावणं झालं की जायचंय पळाटी गोळा करायला. मग काय लगेच पळाटी गोळा करणं मग तेवढी पळाटी गोळा करणं झालं, तिला फुकून देणं. असे खूप कामं पडलेत बघा. मग हे झालं की ते झालं की हे झालं की ते ठेपाच नव्ह माय. पण काय करणार, आता आलोय गावाकडं मजानं. उगं राहाय म्हणू लागले तिकडे, पण नग वाटलं आम्हाला. चला मग तर घ्या मग असा दणका. मग काय थोड्या वेळानं पळाटी हिवाळा करणी झाली आणि मी म्हणलं घरच्याला घरी जाऊन येतो. मग काय आता मी घरी झाल्यावर कशाचं माघारी येत असतोय, कारण एवढ्यानंच आमची जिरली. टाटा.